नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने तेही घरच्याच मोजक्या साहित्यात इथं रवा बेसन बर्फी करणार आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी खुटखुटीत बनून तयार होते। मस्त तोंडात टाकताक्षणी विरघळेल अशी यावी, मस्त दाणेदार टेक्स्चर यावं त्याला, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते बघा। मस्त ही वडी झाली आहे, क्या बात आहे। आणि रंगही याला खूप छान असा सुरेख आला आहे। प्रमाण इकडे तिकडे झालं तर तुमची रवा बेसन बर्फी याप्रमाणे छान अशी खुटखुटीत होणार नाही, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि मुळात म्हणजे तुम्ही जर का सबस्क्राइब अजून केलं नसेल तर पटापट सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। तुम्हाला आगळ्या रेसिपी शिकायला मिळतील। स्टेप बाय स्टेप कृती आहे। लगेच रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी तूप वितळायला ठेवलं होतं। चांगल्या प्रकारे तूप विरघळलं आहे। तर लक्षात ठेवा, प्रमाण हे आपल्याला परफेक्ट घ्यायचं आहे। बघा, या वाटीने मोजूनच मी एक वाटी तूप वितळायला ठेवलं होतं। अर्धी वाटी रवा घेतला आणि या वाटीनेच मोजून आपल्याला 2 वाट्या बेसन पीठ लागणार आहे आणि 1 वाटी साखर, 1 चमचा वेलची पूड, ते मी नंतर तुम्हाला दाखवते। तूप छान गरम झालं, आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी रवा। तर आपण बेसन रवा बर्फी करत आहे, याचं टेक्स्चर दाणेदार यावं म्हणून अर्धी वाटी रवा घालून घ्यायचा। आता आपल्याला हे बेसन पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं हे बेसन पीठ परतून घ्यायचं आहे। आता बघा, इथे मी 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित हे बेसन आणि रवा हलवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं दाणेदार टेक्स्चर झालं आहे। आता आपल्याला रवा आणि बेसन पीठ जोवर तूप सोडत नाही तोवर आपल्याला हे बेसन पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे। याचा कच्चा स्मेल निघून जायला हवा। गॅस एकदम मंद आचेवरच ठेवायचा आणि त्यावरच आपल्याला हे खमंग असं सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त या मिश्रणाला असं तूप सुटत आहे। बघा, हे मिश्रण खमंग असं भाजलं गेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर इथं 1 वाटी साखर घेऊन मिक्सरला मी बारीक फिरून घेतली आहे, हे यामध्ये घालून घेऊया। पाक वगैरे करायची अजिबात गरज नाही, आपण बिना पाकाची ही रवा बेसन बर्फी करत आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा, पिठी साखर व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायची। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त हे मिश्रण मी डार्क रंग येईपर्यंत असं परतून घेतलं आहे। यामध्ये पिठी साखर व्यवस्थित मिसळून घेतली आणि तुम्ही बघू शकता मिश्रणसुद्धा आपलं छान इथं असं सेट झालं आहे। हे आणखी याला आपण परतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। बघा, मस्त असा डार्क रंग येईपर्यंत मिश्रण 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। आधी हे मिश्रण सैल होतं, आता एकदम दाटसर झालं आहे। तुम्ही बघू शकता की लगेच आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मिश्रण लगेच आता एका डिशमध्ये काढून घेऊया। आता बघा, इथे मी अशी एक परात घेतली आहे, त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलं। आता आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच यामध्ये घालून घ्यायचं आहे। रवा आणि हे बेसनाचं मिश्रण एकदम असं दाटसर झालं आहे आणि याला रंगही खूप असा छान आला आहे। सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे असं प्रेस करून घ्यायचं आपल्याला। बघा, या पद्धतीने। आता इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण मिश्रण मी परातमध्ये लावून घेतलं आहे। आता आपल्याला सेट होण्यासाठी रूम टेम्परेचरमध्येच 15 ते 20 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता इथे बघा, हे रवा बेसन बर्फीचं मिश्रण छान प्रकारे असं सेट झालं आहे। 15 ते 20 मिनिटं मी रूम टेम्परेचरमध्ये सेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतर 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं। तुम्ही बघू शकता मस्त हे मिश्रण एकदम असं कडक झालं आहे, किंवा याला तुम्ही रवा बेसन वडीसुद्धा म्हणू शकता किंवा मग बर्फी म्हटलं तरी चालेल। आता याच्या आपण वड्या कट करून घेऊया। बघा, मस्त अशी सहज यामध्ये अशी सुरी जात आहे। चांगले हे वडीचं मिश्रण आपलं सेट झालं आहे। एकसारख्या आकारामध्ये वड्या कट करून घेऊया। सर्वात आधी उभे कट लावून घ्यायचे। बघा, इथं मी बर्फी कट करून घेतली आहे, तर उभे आणि आडवे कट लावून घेतले आहे। आता बर्फी तुम्हाला मी काढून दाखवते। मस्त खूप छान झाली ही बर्फी। बघा, अगदी दाणेदार टेक्स्चर आला याला। आणखी तुम्हाला मी एक काढून दाखवते। बघा, सहज अशी निघते, अजिबात चिकट होत नाही, क्या बात आहे। मस्त अशा खुटखुटीत याच्या वड्या पडलेल्या आहे।
बघा, अशी सुरी घातली की सहज या वड्या आपोआप अशा निघतात, अजिबात चिकटल्या नाही कुठेच. अशाच प्रकारे सगळ्या वड्या काढून घेऊया. बघा, इथं रवा बेसन बर्फी मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा किती छान झाल्या आहे वड्या आणि याला रंगही एकदम असा सुरेख आला आहे. खूप छान ही बर्फी बनवून तयार होते. तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते. मस्त दाणेदार टेक्स्चर या बर्फीला आला आहे आणि तोंडात टाकता क्षणीच लगेच विरघळेल अशी ही बर्फी इथं बनवून तयार होते. बघा मस्त किती अगदी खाण्यासाठी परफेक्ट आहे. चवेलाही खूप अशी छान लागते आणि घरच्याच मोजक्या साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला ही बर्फी सहज जमेल. रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणे का होईन मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.